कधी तुम्ही गरम मिठावर कारले ठेवून कारल्याची ही रेसिपी बनवली का? कधीच बनवली नसेल तर आज नक्की बनवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. कारल्याची ही रेसिपी तुम्ही अशा प्रकारे कधीच बनवली नसेल, म्हणून आज एकदा अशा प्रकारची कारल्याची ही रेसिपी नक्की बनवा. कारल्याची ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी लागणार आहे इथे 4 कारली. तर इथे आपल्याला जी कारली घ्यायची आहे ती कारली जाडसर कारली आपल्याला इथे घ्यायची आहे. जी अशी बारीक कारली आहे ती आपल्याला बिलकुल इथे घ्यायची नाही. आता कारली घेतल्यानंतर या कारल्याचा जो मागचा व समोरचा जो देठ असतो तो आपल्याला इथे काढून घ्यायचा. देठ अशा प्रकारे कापल्यानंतर आता जी कारली आहे त्याला अशा प्रकारे 3 भागामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अगदी आपल्याला जो बारीक भाग आहे तो बिलकुल घ्यायचा नाही, जाडसरच भाग इथे घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कारले इथे छान असे कट झाल्यानंतर आता कारल्याच्या मधोमध ज्या बिया असतात त्या आपल्याला अशा प्रकारे चाकूने पूर्ण काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला हे जे कारलं आहे ते छान असं मोकळं इथे करून घ्यायचं आहे. मधोमध व्यवस्थित अशा त्याच्या ज्या बिया असतात त्या पूर्ण काढून घ्यायच्या. बघा, सहज अशा ह्या कारल्यामधल्या ज्या बिया असतात त्या निघून जातात. तर अशा प्रकारे जे बाकी कारली आहे त्याच्यामधल्या पण आपल्याला बिया पूर्ण काढून घ्यायच्या आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. पूर्ण कारल्यामधल्या बिया इथे आपण काढून घेतलेल्या आहे. आता हे जे कारले आहे ती स्वच्छ अशी पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे. कारली मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि बाजूला ठेवून दिलेली आहे. तोपर्यंत आपल्याला इथे छान असा एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी शेंगदाण्याचा इथे मी कूट करून घेतलेला आहे. त्याचप्रकारे तिळाचा सुद्धा इथे मी कूट करून घेतलेला आहे आणि खोबरं जे आहे ते सुद्धा मी मिक्सरला छान असं बारीक फिरून घेतलेलं आहे. याच्यावरच आपल्याला थोडा असा लसूण वाटलेला घालायचा आहे. तर मी थोडा लसूण घालून घेत आहे. लसूण घातल्यानंतर चम्मच बारीक केलेला टोमॅटो आपल्याला इथे घालायचा आहे. त्याऐवजी आपण इथे आमसूर पावडरसुद्धा वापरू शकतो. तर इथे 1 चम्मच टोमॅटोची प्युरी मी घालून घेत आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. 1 चम्मच धनेपूड घालायचा आहे. अर्धा चम्मच एवढी हळद घालायची आहे. 1 चम्मच एवढं तिखट घालायचं आहे. हे सगळं साहित्य घातल्यानंतर अर्धा चम्मच एवढी आपल्याला साखर इथे घालायची आहे. साखर घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूपच चवीला चविष्ट अशी ही रेसिपी बनते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. जर तुमचे कारले कडू होत असेल, तुम्हाला कारल्याची भाजी बिलकुल जमत नसेल, कारल्याची भाजी बनवताना तुम्हाला विचार पडत असेल की कारल्याची भाजी ही कडू बिलकुल झाली नाही पाहिजे, तेव्हा तुम्ही अशा प्रकारची कारली नक्कीच करू शकता. तर इथे बघू शकता मसाला छान इथे मी मिक्स करून घेतलेला आहे. मसालासुद्धा छान मिक्स झालेला आहे आणि आपण जी कारली होती ती सुद्धा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आणि या कारल्यातलं पाणी पूर्ण निघून जाण्यासाठी मी बघा कारली जी आहे ती अशा प्रकारे ठेवून घेतलेली आहे. आता याच्यातलीच एक कारली उचलायची आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचा हा जो मसाला आहे तो आपल्याला भरून घ्यायचा आहे. मसाला भरताना कारल्यामध्ये भरपूर असा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता इथे बघू शकता आपली जी पूर्ण कारली आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण मसाला भरून घेतलेला आहे. इथे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटीवर आपल्याला ही जी कारली आहे ती अशा प्रकारे बघा ठेवून घ्यायची आहे. तर ही जी पूर्ण कारली आहे ज्याच्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे ती पूर्ण अशा प्रकारे मी ठेवून घेणार आहे. एकीकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून घ्यायचं आहे आणि ते मीठ छान असं गरम झालं की त्याच्यावर अशा प्रकारे स्टँड ठेवून आपल्याला ही कारली याच्यावर ठेवून द्यायची आहे. आता ही जी प्लेट आहे याच्यामध्ये किंचित असं थोडं आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे. थोडं पाणी घालायचं आहे आणि आता एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी 15 ते 20 मिनिट आपल्याला मंद आचेवर हे जे कारली आहे ती मिठावरती आपल्याला वाफवून घ्यायची आहे. कारली छान अशी वाफून तयार होईपर्यंत एकीकडे आपण कढईमध्ये थोडं तेल घालून घेऊया. तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये थोडी आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी इथे छान अशी तडतडली की आपण बारीक केलेला जो कांदा आहे तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. इथे एक कांदा छान असा बारीक मिक्सरला फिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सोनेरी कलर येईपर्यंत कांदा तेलामध्ये छान असा होऊ द्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता कांदा छान असा तेलामध्ये झालेला आहे. कांदा तेलामध्ये छान असा झाल्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट वगैरे ठेवलेला होता तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता शेंगदाण्याचा कूट, तिळाचा कूट आपण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता हा सुद्धा आपल्याला या तेलामध्ये छान असा होऊ द्यायचा आहे. जोपर्यंत याला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला इथे या तेलामध्ये हे सर्व काही होऊ द्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता याला छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे इथे हे तेलामध्ये छान असं झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे. तर 1 चम्मच आपल्याला इथे
मीठ घालायचं आहे, 1 चम्मच तिखट घालायचं आहे, अर्धा चम्मच हळद घालायची आहे, अर्धा चम्मच एवढी धनेपूड आपल्याला इथे घालायचं आहे. हे सर्व घातल्यानंतर आता चमच्याने याला सगळं आपल्याला इथे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करायचं आहे आणि आता हे सर्व मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत फोडणीमध्ये छान असे होऊ द्यायचे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूपच चवीला चविष्ट असे हे कारले बनवून तयार होतात. तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा. तर इथे तुम्ही बघू शकता आपली इथे फोडणी छान अशी तयार झालेली आहे. आणि आता याच्यामध्ये बारीक केलेला टोमॅटो जो आहे तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे. बारीक केलेला टोमॅटो घालायचा आहे आणि आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये छान असा होऊ द्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता या फोडणीला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. म्हणजे फोडणी इथे छान अशी झालेली आहे. इथे फोडणी छान अशी झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला आणखी ही फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे. खूपच चवीला चविष्ट अशी ही रेसिपी बनून तयार होते. फोडणी छान अशी होईपर्यंत एकीकडे आपण कारले झाले की नाही ते सुद्धा चेक करून घेऊया. तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपण कारल्यावरलं झाकण काढून घेतलेलं आहे. आणि तुम्ही इथे कारले बघू शकता छान असे शिजून आपले तयार झालेले आहे. तर बरोबर आपल्याला अशा प्रकारेच कारले इथे हवे आहे. तर तुम्ही बघू शकता मी चमच्याने जेव्हा चेक केलं तेव्हा कारल्यामध्ये असा चम्मच थोडा असा आतमध्ये जात आहे. म्हणजे आपली कारली इथे तयार आहे. आता ही कारली आपल्याला काढून घ्यायची आहे आणि इकडे आपली फोडणीसुद्धा बघायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता फोडणी इथे छान अशी तयार झालेली आहे. आता ही जी कारली आहे ती या फोडणीमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. एक एक करत पूर्ण जी कारली आहे ती आपल्याला या फोडणीमध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूपच चवीला चविष्ट अशी ही रेसिपी बनून तयार होते. तर मी पूर्ण जी कारली होती ती अशा प्रकारे याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला 1 चम्मच घ्यायचा आहे आणि चमच्याने ही जी कारली आहे ती इथे छान अशी परतवून घ्यायची आहे. अशा प्रकारे परतवून घ्यायची आहे आणि परतवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकून आणखी 10 मिनिटे आपल्याला ही जी भाजी आहे ती इथे छान अशी होऊ द्यायची आहे. खूपच चवीला चविष्ट अशी ही कारल्याची भाजी बनून तयार होते. पूर्ण 15 मिनिटे इथे पूर्ण झालेली आहे आणि 15 मिनिटं झाल्यानंतर आपण एकदा ही भाजी चेक करूया. तर तुम्ही इथे बघू शकता भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे. म्हणजेच इथे आपली भाजी छान अशी इथे तयार आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी मसाल्याची कारली आज आपण इथे बनवलेली आहे आणि ही खूप अशा वेगळ्या पद्धतीने खूप अशी मस्त इथे मसाल्याची कारली आपली तयार झालेली आहे. आजची ही मसाल्याची कारली किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर प्रीती खंडार रेसिपीला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. आणि हो साईडनं असलेली बेल आयकॉनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.